नमस्कार। आज आपण करणार आहोत झटपट अशी होणारी खिचडी म्हणजे दाल खिचडी। तर मी प्रथम साहित्य दाखवते। हे एक भांड म्हणजे एक पेला तांदूळ, त्यानंतर तूर डाळ आणि मूग डाळ असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान धुवून असं घेतलेलं आहे। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा, एक मध्यम आकाराचा टोमॅटो, 2 मिरच्या, ह्या 2 पाकळ्या मी लसूण घेतलंय आणि जरासा आलं किसून घेतलेला आहे। त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे। हा गोडा मसाला आहे आणि इतर साहित्य म्हणजे आपल्याला हळद लागणार आहे। सुरुवात करूया। आता मी कृती दाखवते। गॅस पेटवून घेतलेला आहे। कुकर स्वच्छ धुवून घेतलाय, त्यामुळे आता थोडा वेळ गरम करायला ठेवलेला आहे। खिचडी तुम्हाला 2 प्रकारामध्ये करता येते। माझे मिस्टर आहेत ते करताना खिचडी डाळ तांदूळ असं सगळं वेगळं शिजवून घेतात आणि मग फोडणी करतात, पण मी मात्र कामावरनं आल्यानंतर कंटाळा आलेला असतो, त्यामुळे ही झटपट होणारीच शॉर्टकट वाली खिचडी करते। तुम्हीही करून बघा, पटकन होणारी आहे। कुकर तापलाय, आपण तेल घालून घ्यायचंय। साधारण 1 ते 2 चमचा तेल घालायचं आहे। तेल थोडंसं तापलं की मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडायला लागली की आपण कांदा घालून घ्यायचा सर्वप्रथम। त्यानंतर आलं, लसूण आणि हिरवी मिरची हे घालून छान परतून घ्यायचं। कांदा छान असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो पूर्णपणे दूर होतो। टोमॅटो घालून देणार आहे। तसं टोमॅटो परतून घेतला, बटाटे घालून घ्यायचे आहे। बटाटा हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, अदरवाईज नाही घातलं तरी सुद्धा चालतं। ही खिचडी आपण लाल करत नाहीये, पिवळी करतोय, त्यामुळे मी मिरच्या घेतल्यात आणि आता सोबत हळद घालते। हळद थोडी जास्त घालायची आहे, कारण आपण पिवळ्या कलर मध्ये थोडी खिचडी करणार आहोत। थोडासा गरम मसाला अगदी चवीपुरता, आणि याच्यामध्ये जो मेन इन्ग्रेडियंट जाणार आहे तो गोडा मसाला आहे, जो माझ्या सासूबाई घरीच करतात। छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे डाळ आणि तांदूळ धुवून घेतलं होतं आपण ते घालून घ्यायचंय। तर एक जीव होण्यासाठी छान परतून घ्यायचंय। त्यानंतर आता आपण हे पाण्याचं जे मेजरमेंट आहे ते तुमच्यावरती अवलंबून आहे। आमच्याकडे अशी अगदी मऊसूत खिचडी लागते, त्यामुळे मी एकाला 4 भांडी असं पाणी घेते, म्हणजे जे तुम्ही माप घेतलेलं आहात तर त्याचे 4 भांडी घ्यायचं आहे। जर तुम्हाला घट्ट चालणार असेल खिचडी तर तुम्ही 3-3.5 सुद्धा घेऊ शकता, पण मला सुकी सुकी आवडत नाही, त्यामुळे मी अशी मऊसूत करण्यासाठी 4 भांडी पाणी घेते। 4 भांडी पाणी मी घालून घेतलंय याच्यामध्ये। हे एकत्र असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। कोथिंबीर सुद्धा ऑप्शनल आहे, काही जणांना आवडते काही जणांना नाही आवडत। हे सगळं असं मिक्स करून घेतलं। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे आणि आपण ह्याला छान अशा 4 शिट्ट्या द्यायच्या आहेत। 4 शिट्ट्यामुळे ती अशी मऊसूत एक जीव छान अशी शिजते। 4 शिट्ट्या होईपर्यंत आपण आता याच्यासोबत पापड तळून घेऊया किंवा फ्राय करून घेऊया, जसे तुम्हाला आवडतात तसे। खरं तर मी लिज्जतचेच पापड वापरते, पण सध्या आता लिज्जतचे पापड संपलेत आणि डीमार्टला जायला वेळ नाहीये, त्यामुळे ह्या वेळेला रामबंधूंचे वापरते। तुम्ही कोणते पापड वापरता आणि जर तुम्ही घरी करत असाल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मीही तुमच्याकडून ऑर्डर करेन। शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी हे तवा घेतलेला आहे। आता तुम्ही म्हणाल तवा का, आम्ही बाबा कढईमध्ये पापड तळतो, पण हे कमी तेलामध्ये होतात, त्यामुळे मी असे झटकन करून घेते। तयार आहे आपली खिचडी, मस्त 15-20 मिनिटांमध्ये झालेली आहे। गरमागरम खिचडी, त्याच्यासोबत छान असं मिरचीचं लोणचं, पापड आणि थंडगार असं ताक।
चला गरमागरम जेवायला या, मस्त असा ताव मारूया.